ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आदित्य ठाकरे बोलतात, थेट तिकडे जाऊयात। परंतु या सगळ्यांना सहारोपी करणं गरजेचं आहे का? बघा, सहारोपी हे वेगळं, चौकशीसाठी त्यांनी पदांना तरी राजीनामा दिला पाहिजे। परंतु या सगळ्या जी एसआयटी नेमली आहे त्यावरती आपला विश्वास आहे की अशा अनेक एसआयटी नेमल्या जातात। आता एसआयटी कुठच्या हेतूने नेमली आहे? नुसतं ह्या लोकांवर ताबा प्राप्त करण्यासाठी, कंट्रोल नियंत्रण आणण्यासाठी, की खरोखर कारवाई करण्यासाठी? हे कारवाईवरनं कळेल। आता अधिवेशनाचे अजून 3 दिवस उरलेत, आपण कशा प्रकारे आपल्या पक्षाकडून आता भूमिका मांडणार? 3 दिवस आहेत, थांबा। आज फेस्टिवल में यहाँ आए हैं, किस तरीके से उत्साह है क्योंकि हर साल ये फेस्टिवल में क्या कहना चाहिए? चेंबूर फेस्टिवल में पिछले कई सालों में 2-3 बार आ चुका हूं। बहुत ही अच्छा फेस्टिवल है, पूरे परिसर के सारे नागरिकों के लिए एक अपनी संस्कृति दिखाने के लिए, कला दिखाने के लिए, टैलेंट जो है वो दिखाने के लिए एक अच्छा अवसर है। और सभी आयोजकों का मैं धन्यवाद कहना चाहता हूँ। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। सीपी राधाकृष्णन हे आता देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत। उपराष्ट्रपतींचा आज महाराष्ट्र दौरा आहे, मुंबईमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि सध्या ही देवगिरीवरील दृश्य आपण पाहतोय। देवगिरी निवासस्थानी सीपी राधाकृष्णन हे दाखल झालेले आहेत। त्यांच्या गाड्यांचा हा ताफा देखील आपण पाहतोय। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आता सीपी राधाकृष्णन हे देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आता देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि ही दृश्य देखील आपण पाहतोय। तर त्यांच्या वाहनांचा हा ताफा आता देवगिरीवर पोहोचलेला आहे। पवार कुटुंबाची ते सांत्वनपर भेट घेण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आता सीपी राधाकृष्णन हे देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत। उपराष्ट्रपतींचा आज महाराष्ट्र दौरा आहे, मुंबईत अनेक कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली आणि आता ते देवगिरी निवासस्थानी सांत्वनपर भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। ही दृश्य देखील त्यांच्या वाहनांच्या ताफ्याची आपण पाहतोय। तर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड, सीपी राधाकृष्णन हे आता देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी या घडामोडीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। ते मीनाक्षी। शुभम, आपण पाहतोय की उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हे आता देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर देवगिरी निवासस्थानी उपराष्ट्रपती राधाकृष्णन हे दाखल झालेले आहेत आणि यावेळी आपण पाहतोय की अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते देवगिरी निवासस्थानी खरं तर आलेले आहेत। यासोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण कुटुंबाचं सांत्वनपर देखील ही भेट होणार आहे। खरं तर सध्या आपण पाहतोय की सुनेत्रा पवार या देखील देवगिरी निवासस्थानी आहेत। सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे देखील उपस्थित आहेत आणि पार्थ पवार, जय पवार हे देखील सध्या देवगिरी निवासस्थानी उपस्थित आहेत। त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची ते भेट घेतील। याशिवाय आपण पाहतोय की आज मुंबई दौऱ्यावरती ते असताना रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा एक कार्यक्रम होता लोकभवन या ठिकाणी आणि हे कार्यक्रम आटपून आता सध्या उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हे देवगिरी निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबतच राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे देखील पोहोचलेले आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात ही भेट घेतील। अजित पवार यांना देखील देवगिरी निवासस्थानी ते श्रद्धांजली वाहतील आणि पुन्हा एकदा लोकभवन या ठिकाणी ते जाणार आहेत, कारण उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रम देखील आहे त्या ठिकाणी। त्यामुळे आता सध्या आपण पाहतोय की देवगिरी निवासस्थानी पोहोचलेले सीपी राधाकृष्णन हे आता पवार म्हणजेच अजित पवार यांच्या कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती आहे। मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घडामोडीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।